आज आपण पकिणक वग्गो. पकिणक म्हणजे ज्याच्यामध्ये विविध विषयाच्या गाथा एकत्र केलेल्या आहेत. मिसलेनियस विविध प्रकारच्या गाथा म्हणजे एक विषय नाही त्याचा. तर ह्या गाथा वाचल्यानंतर त्या कोणत्या ना कोणत्या वग्गात टाकता आल्या असत्या असं पण आहे. पण नाही टाकलं, त्यांनी त्या वेगळ्या केलेल्या आहेत. ठीक आहे, आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीनं जे योग्य वाटतं आणि महत्त्वाचं वाटतं ते आपण करणार आहोत, पाहणार आहोत. परदुःख परदुःख उपधानेन यो अत्तनो सुखमिच्छति वेर संसर्ग संसट्ठो वेरासो न परिमुच्छती. याचा अर्थ असा दिला याच्यात की दुसऱ्यांना दुःख देऊन जो स्वतःसाठी सुखाची इच्छा करतो तो वैराच्या संसर्गात पडून वैरापासून मुक्त होत नाही. आता याचा अर्थ काय आहे तो आपण आपल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण जो अर्थ दिलाय त्याच्यातून सगळं काही स्पष्ट होत नाही आणि अर्थ तर दिलेला आहे आणि आपल्याला त्याच्यातून काय बोध होतो त्या गाथेतून ते आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला त्याचा काय अर्थ लागतो, कसा अर्थ लागतो त्या पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे. बुद्ध धर्माची शिकवण, सगळी शिकवण अशीच आहे की कोणी काय सांगितलंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका, असं जणू काही बुद्धांचं कालाम सुत्तामध्ये म्हणणं आहे. कालाम सुत्तामध्ये त्यांनी त्या कालाम नावाच्या कालाम एक जमात होती किंवा जात होती किंवा वर्ग होता. तर त्या कालामांनी बुद्धांना असाच प्रश्न विचारला की तुमची शिकवण नेमकी कोणती. अशा अर्थानं तो प्रश्न विचारला की बुद्धांचे अनेक अनुयायी, अनेक काय म्हणतात भिक्षू आणि इतर इतर मताचे पण लोक, ते सगळेजण आपापलं सांगतात लोकांना, आम्हाला येऊन सांगतात. असं ते कालाम बुद्धांना म्हणतात की असं असं आम्हाला हा येऊन सांगतो, म्हणतो की आमचंच खरं. दुसरा येऊन सांगतो, तो म्हणतो आमचंच खरं. तिसरा, चौथा असे लोक येतात आणि म्हणतात की आम्ही जे सांगतो ते खरं. आता आजच्या काळामध्ये ती शिकवण थोडीशी बदलून घेऊ आपण. ह्या पुस्तकात सांगितलेलं खरं की त्या पुस्तकात सांगितलेलं खरं, दोन्ही बुद्धांविषयीच बोलतात. आता मी एक थोडासा काही वेळापूर्वी एक संदर्भ पाहत होतो आणि तो आहे चायनीज धम्मपदाचा. तर चिनी धम्मपद जे आहे ते चिनी धम्मपद हे पाली धम्मपदापेक्षा वेगळं आहे. धम्मपदच आहे, त्याला धम्मपदच म्हटलं त्यांनी, परंतु त्याच्यामध्ये फेरफार त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेले आहेत. काही गाथा वाढवल्यात, काही कमी केल्यात, म्हणजे धम्मपदाचं स्वरूप बदललं आणि त्यांना त्यांचं श्रेष्ठ वाटतं. पाली पालीवाल्यांना पाली धम्मपद श्रेष्ठ वाटतं. चायनीज किंवा संस्कृत धम्मपदवाल्यांना त्यांचं धम्मपद किंवा धर्मपद ते श्रेष्ठ वाटतं. धर्मपद म्हणून पण एक अनुवाद आहेत, आपल्याला माहिती असेल. धर्मपद, धम्मपदाचं धर्मपद केलेलं आहे आणि त्याचे संस्कृत अनुवाद पण केलेत आणि हिंदी अनुवाद पण केलेत. म्हणजे पाली, संस्कृत, हिंदी, काहींनी पाली, इंग्लिश, संस्कृत, मराठी असे पण अनुवाद केलेले आहे. म्हणजे शेकडो अनुवाद झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही ना काही फरक आहे.
आता आपण जे धम्मपद पाहतोय ते जसं आहे तसं आपण पाहतोय. पण त्याचा अर्थ शोधण्यासाठी म्हणजे त्याचं एक अनुसंधान अनुसंधान म्हणजे त्याला धम्मविचय शब्द आहे. धम्मविचय म्हणजे धम्माचं फोड करून पाहतो तो. धम्म तपासून पाहतो. धम्माचं ॲनालिसिस करतो. धम्माचा स्वतःच्या सतीच्या आधारे, कारण सतीनंतर धम्मविचय येतो सप्तबोध्यांगामध्ये. आणि सती म्हणजे त्याला भान आहे. त्याला तो जे वाचतो ते काय वाचतो याचं त्याला भान आहे. तो काय ऐकतो याचं त्याला भान आहे. ते भान, ती जागृती ठेवून त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर मग तो योग्य अर्थ लागतो. आता ही जागृती म्हणजे काय, हाच मुख्य मुद्दा आहे. म्हणजे ज्याला आपण सती म्हणतो, हा आपला सगळ्याचा सेंट्रल पॉइंट आहे, मध्यवर्ती मुद्दा आहे. आपण काय अभ्यास करतो, कुठलं पुस्तक पाहतो, हा नंतरचा मुद्दा आहे. पहिली गोष्ट, आपल्याला आपलं स्वतःचं भान आहे का? आपल्या मनात जे काही येतं, आपल्या चित्तात जे काही येतं, ते भानावर आहे का? ते चित्त, मन. कारण ते भानावर नसेल तर मग जे सांगितलंय शब्दांमध्ये त्याचाच किस काढायचा प्रयत्न करतो. आणि किंवा तो तसाच अ, आंधळेपणानं स्वीकारतो किंवा नाकारतो. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी सुद्धा द बुद्ध अँड हिज धम्मच्या बुद्ध आणि त्यांचा धम्मच्या प्रस्तावनेमध्ये मुद्दाम दिलेली आहे, की परीक्षण करा. निकायांचं देखील, त्रिपिटकाचं देखील परीक्षण करा. सुत्तांचं देखील परीक्षण करा. त्या सुत्तांमधलीच हे धम्मपद एक आहे. निकायामधलं एक हे धम्मपद आहे. म्हणजे धम्मपदाचं पण त्यांनी परीक्षण करायला सांगितलंय, निरीक्षण करायला सांगितलंय. आहे तसं कोणतीही गोष्ट स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची मानसिकता असू नये. म्हणजेच भान असलं पाहिजे. आणि तो आपण मुख्य मुद्दा मानतो. आता इथं तर तो मगाचा मुद्दा जो आहे, कालामानं बुद्धांनी हे केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे, की अमुक एक ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं का ते वाचल्यावर, आता त्यावेळेला आता लिपी नव्हती, पुस्तकं नव्हती, मौखिक परंपरा म्हणजे तोंडी प्रचार व्हायचा. तर जे जे लोक तुमच्याकडे येतात ते कालामांना सांगतात, जे जे लोक तुमच्याकडे येतात त्यांचं ऐकून घ्या, पण लगेचच ती गोष्ट स्वीकारू नका किंवा नाकारू नका. तर त्यांनी जागृतीचाच मुद्दा सांगितलेला आहे कालामांना, की सांगणारा मनुष्य मला चांगला वाटतो का तो चांगला बोलतो, त्याचा त्याचा लुक, त्याचा चेहरा खूप आकर्षक आहे, त्याचं बोलणं फार आकर्षक आहे, भारदस्त आहे, किंवा जटा वाढवल्या, दाढी वाढवली, आणि तो फार काय म्हणतात तेजस्वी दिसतो, स्मार्ट दिसतो, आणि त्याचे शब्द मग बरोबरच असतील असं वाटू शकतं सामान्य माणसाला. ते वाटू शकतं. सामान्य कोण? जो भानावर नाही, तो ज्याला स्वतःची सती नाही, तो कोणाचंही ऐकतो आणि कोणाचंही नाकारतो. त्याच्या ऐकण्याला अर्थ राहत नाही, म्हणजे स्वीकारण्यालाही अर्थ राहत नाही, नाकारण्याला पण अर्थ राहत नाही, कारण तो स्वतः भानावर नाही. त्याच्या मनाला वाटेल तसं तो करतो. त्याच्या मनात जर त्या सांगणाऱ्याविषयी आकर्षण असेल, आत्मीयता असेल, ममत्व असेल, माझा गुरु, आणि माझ्या काय म्हणतात, माझ्या जातीचा, माझ्या मताचा, मला त्याचं हे लुक आवडतो, त्याचा चेहरा आवडतो, त्याचं
काय म्हणतात, त्याचं बोलणं आवडतं, त्याची भाषा आवडते, त्याचं पठण आवडतं, म्हणून तो चांगला. असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि काहींना वाटतं नाही, मला ते आवडत नाही. तो काय बरोबर बोलत नाही. आपण हेही पाहतो, की एखाद्या माणसाला जर स्पष्टीकरण जमलं नाही किंवा त्याचं तशी पर्सनॅलिटी नाही, व्यक्तिमत्व तसं नाही, भारदस्त भाषा नाही, त्याचं बोलणं मोडकं तोडकं असतं, तर आपण लगेच म्हणतो नाही, ह्याला तर साधं बोलता पण येत नाही, याला साधे शब्द कळत नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडं तर काही महत्वाचं जे आहे किंवा त्याला जे काही काही एखादी महत्वाची गोष्ट सापडलेली असते, त्याच्यापासून पण आपण वंचित राहतो. आणि असं पुष्कळ वेळा घडतं, की दिसतं तसं नसतं, म्हणून आपण फसतो. ही म्हण सगळीकडेच लागू होते. तसं त्या कालामांना जे सांगितलं, की स्वतः विचार करा. मनाचं स्वातंत्र्य ही त्या कालामांना दिलेली शिकवण आहे. स्वतंत्रपणे विचार करा, भानावर राहून विचार करा. आपण बाबासाहेबांचे लोक हे तर पक्कच लक्षात घेतलं पाहिजे, की आत्ता काळ असा आलेला आहे, की आपल्याला अ, ज्ञान जे आहे ना, ज्ञान हे अनेक दिशांनी आपल्यापर्यंत येत आहे. सगळ्याच प्रकारचे ज्ञान. अनेक अनेक दिशांनी आपल्याकडे ज्ञान येत आहे आणि आपण त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये म्हणजे डोळे दिपून गेल्यामुळे हरवून पण जाऊ शकतो. कारण अंधारात माणसाला दिसत नाही आणि जास्त प्रकाशात नीट दिसत नाही. दोन्ही दोन्ही याच्यामध्ये काय होतंय, गोंधळ होतो. दोन्ही याच्यामध्ये स्पष्टता नसते. योग्य प्रकाश पाहिजे. सम्यक प्रकाश, सम्यक बोधी, सम्मा संबोधी. सम्यक प्रकाश जर असेल ना, तर ते ती गोष्ट स्पष्ट दिसते. अंधार असेल, अंधुकपणा असेल, तर ते अ, अंधुक असेल तर ते दिसणार नाही आणि खूप प्रकाश असेल, तर ते प्रमाणापेक्षा जास्त चमकतं आणि ते चमकल्यामुळं पण त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते दिसेनासं होतं. म्हणून दोन्ही गोष्टी या मिसगाईड करणाऱ्या आहेत. अं, दिशाभूल करणाऱ्या आहेत. सम्यक प्रकाश, मध्यम प्रकाश जो आहे ना, योग्य प्रकाश तो महत्वाचा असतो आणि हा योग्य प्रकाश जो आहे, हा आपल्याला आपल्या सतीच्या आधारे आपल्याला एक मिळतो, नॅचरली मिळतो. कारण सती बॅलन्स करते. सती सगळ्याच गोष्टी बॅलन्स करते. तर ही गाथा जी आहे, त्या गाथेच्या त्या अर्थावरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं वाटलं, की दुःखामुळे इतरांना दुःख देऊन स्वतःचं सुख ज्याला मिळवायचं असतं, तर त्याला सुख मिळू शकतं. पण दुसऱ्यांना दुःख देऊन, दुसऱ्यांना यातना देऊन काय परिस्थिती निर्माण होते, याचा आपण थोडंसं विचार केला, लक्षात घेतली ही गोष्ट, किंवा आपल्याला या गाथेचा बरोबर अर्थ लक्षात येतो. सुखासाठी सगळे धडपडतात. सगळे प्राणी धडपडतात, सगळी माणसं धडपडतात. की सुखासाठी धडपडतात म्हणजे काय? मला दुःख नको, मला प्रॉब्लेम नको, मला त्रास नको, मी सुरक्षित पाहिजे. मी सुरक्षित पाहिजे. मला काही त्रास नको. परंतु हे सुख मिळवण्यासाठी, हे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण इतरांचं तर हिरावून घेत नाही ना सुख. इतरांना तर दुःख देत नाही ना.
आपल्या स्वार्थासाठी आपण दुसऱ्याला दुःख जर देत असू, तर आपण त्याला आपला शत्रू बनवतो. सुख मिळू शकतं तुम्हाला, तुमची सोय होऊ शकते, परंतु तुम्ही त्याला कायमचा शत्रू बनवता, ज्याला तुम्ही त्रास देता, ज्याचा तुम्ही दुरुपयोग करून घेता, ज्याचा तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा असा उपयोग करून घेता की तो यातना भोगतो, तो दुःख भोगतो आणि तुम्हाला सुख मिळतं. आपल्यासाठी सगळ्यात मोठं मोठं उदाहरण म्हणजे जाती व्यवस्थेचं आहे. जाती व्यवस्था ही दुसऱ्याला दिलेलं दुःख आणि आपल्याला त्याच्यातून मिळेल ते सुख, हीच सिस्टम आहे ती. आपलं पहा, आपल्या जातीचं पहा, दुसऱ्याचा विचार नका करू. दुसऱ्याला कमी लेखा, दुसऱ्याला खाली ठेवा, दुसऱ्याला त्याच्या त्याच्या उद्योगधंद्यामध्ये अडकवून ठेवा, दुसऱ्याला त्याच्या दिसण्यामध्ये अडकवून ठेवा, दुसऱ्यांना त्याच्या भाषेमध्ये अडकवून ठेवा, त्याच्या प्रांतामध्ये अडकवून ठेवा. एखादा अज्ञानी असेल तर त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घ्या, त्याला आणखीन अज्ञानात ठेवा. एखादा ज्ञानी असेल तर त्याचं ज्ञान त्याला असं 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 त्याच्या ज्ञानाचं परीक्षण करा की ते माझ्यापेक्षा कमी आहे, म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहोत आणि दुसरे कमी आहेत. त्या किती किती ज्ञानी असला तरी तो कमी आहे, ते कमी दर्जाचा आहे. आपल्या व्यवस्थेमध्ये तर असं पण आहे की जो एक फार प्रत्यक्ष बुद्धालाच हे विधान वापरलेलं आहे त्या काळामध्ये, की बुद्ध फार श्रेष्ठ आहे ते म्हणतात. म्हणजे उच्चवर्गीय त्यांना म्हणायचे की त्यांचं ज्ञान फार श्रेष्ठ आहे, परंतु ते अयोग्य माणसाकडून आलेलं आहे. कारण मुळात क्षत्रियाला ज्ञान मिळवण्याचं त्याचा तो धर्मच नाही. म्हणजे धर्माचा संबंध त्या व्यवस्थेशी आहे. म्हणजे ती व्यवस्था त्या धार्मिक कल्पनेतून निर्माण झाली की तो क्षत्रिय आहे, त्याचं काम लढणं आहे. आणि बुद्धांनी तर तो धर्म सोडून दिला होता. क्षत्रिय धर्म सोडून दिला आणि त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यामुळे त्यांना ते राज्यत्याग करावा लागला. हे आपण परत परत पाहतो. आणि पुढं त्यांनी जे काही संशोधन केलं, तर ते संशोधन करणं आणि त्याच्यातून जी प्राप्ती झाली, हा त्याचा धर्मच नाही. त्यामुळं अयोग्य माणसाकडून आलेला धर्म स्वीकारू नका, असा तो प्रचार चालायचा. आणि अतिशय हिणकस आणि खालच्या दर्जाची भाषा त्या ठिकाणी वापरलेली आहे एकानं, की कुत्र्याच्या कातडीत कुत्र्याच्या चमड्याची तयार केलेली पिशवी, जसं आपण कातड्याची तयार करतो ना, तशी पिशवी जर कुत्र्याच्या कातड्याची बनवलेली असेल आणि त्याच्यात तुम्हाला जर दूध प्यायला दिलं, तर तुम्ही प्याल का? असा तो प्रचार असायचा. तसं बुद्धाचं जे ज्ञान आहे ते चांगलं आहे, परंतु कुत्र्याच्या कातड्यातून दिलेल्या दुधासारखं आहे. म्हणजे लोकांच्या मनात आधी संभ्रम निर्माण करायचा आणि त्या लोकांना फसवून अलिप्त करायचं आणि मग त्याने काम भागलं नाही तर मग अस्पृश्यता लादायची. म्हणून बाबासाहेब जे म्हटले, हे लोक, हे अस्पृश्य जे आहेत, म्हणजे आम्ही विशेषतः स्वतःच्या ह्याच्याबद्दल बोललेले आहेत, ते ज्याच्यात ते जन्माला आले, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही पूर्वीचे बौद्ध आहोत. तर ह्यांना चांगल्या वाईटाचं एक भान आहे, आधी जागृत आहे ते. म्हणजे जागृतीचं जास्तीत जास्त यांच्यात लक्षण आहे, म्हणून यांना जागल्या बनवलेलं आहे. यांना वेशीचे रक्षण करायला दिलेलं आहे, वेस्कर.
वेशीचं रक्षण गावाच्या राखणाचं काम यांच्याकडं का दिलं? ते हे जागे राहणारे लोक आहेत. हे अं, वचनाला जागतात, कर्तव्याला जागतात. हे प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत आणि यांच्यामध्ये जागृतीचा गुणधर्म आहे. परंतु त्यांना अशा परिस्थितीत ठेवून ठेवून अनेक वर्ष, अनेक पिढ्या ठेवून ठेवून त्यांचा तो गुणधर्म पण त्यांनी खतम करून टाकला काही लोकांचा. दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याची ही प्रवृत्ती आहे. दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःला सुख, स्वतःचं सुख बघायचं. याच्यातून काय झालंय आता? म्हणजे वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या काय झालं? तर ही शत्रुत्वाची पेरणी आहे आणि ती सगळ्याच जातींमध्ये आहे, सगळ्याच वर्णांमध्ये आहे. सगळ्याच वर्णांमध्ये, सगळ्याच जातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेषच आहे. कारण आपलं पहा, म्हणजे आधी आपल्या जातीचं पहा आणि जातीतल्या जातीत पण आपलं स्वतःचं पहा. म्हणून अन्यायाची परंपरा निर्माण झाली, दुःखाची परंपरा निर्माण झाली. दुसऱ्याला स्वतःसाठी वापरून घेण्याची एक परंपरा निर्माण झाली. काय निर्माण झालं? तर दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः जर जो सुखाची अपेक्षा करतो, तो शत्रुत्व निर्माण करतो. हे संपेल आता, आपलं झूम संपेल. तर इतरांना दुःख दिल्याने शत्रुत्व निर्माण कर करतो तो माणूस, जो हे करतो आणि ते कधी संपणार नसतं. असा या गाथेचा एक वेगळा अर्थ निघतोय. तर